हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सकाळी 5 वाजता मी गेले होते वॉकिंगसाठी. 6:10पर्यंत जे आहे मी घरी येते. त्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम असतं ते म्हणजे हा समोरचा पोर्च झाडून पुसून रांगोळी टाकणं. आता ही जी सवय आहे गावाकडूनच आपल्याला लागली आहे. गावाकडे कसं असतं, उठलं की एकदा अंगण झाडायचं, त्यानंतर पाणी वगैरे मारून रांगोळी घालायचं हे कंपल्सरी असतं आणि ती सवय जी आहे आमच्या अंगावरती लागलेली असते आणि इकडे देखील ना तेच मी अप्लाय करते. रांगोळी टाकून झाली की मग थेट मी येते स्वयंपाकघरात. किचन रात्री झोपण्यापूर्वीच मी स्वच्छ करून झोपते, ओटा वगैरे पुसून झोपते, शेगडी वगैरे पुसून झोपते. पण तरी देखील ना स्वयंपाक सुरू करण्याआधी ना एक हात मी फिरवून घेते, कारण रात्री पाली झुरळ हे सगळं फिरलेलं असतं आपल्या डोळ्याआड. सो एकदा हात फिरवून घेते आणि त्यानंतर मग खरा टास्क सुरू होतो, तो म्हणजे स्वयंपाकाचा. आता भाजी काय बनवायची हा प्रश्न जर सॉर्टेड असेल, आदल्या दिवशी ठरलेला असेल, तर मग काही टेन्शनच नाही. कारण भाजीला काय हा महिलांचा जागतिक प्रश्न किंवा जागतिक समस्या झालेली आहे म्हणायला हरकत नाही. तर आज मी बनवते आहे मटकीची भाजी मोड आलेल्या. ॲक्च्युली मी 1 दिवसापूर्वी जी आहे भिजत घातली होती. त्यानंतर फुल 1 दिवस मी ती मोड येण्यासाठी ठेवून दिली होती आणि आज मी त्याची बनवते भाजी. तर अगदी सिंपल भाजी मी बनवणार आहे. कांदा, टमाटर, त्याचबरोबर मी आलं थोडंसं किसून घेतलेलं आहे, कढीपत्ता, बस इतक्याच गोष्टी घालणार आहे. खोबऱ्याचं वाटण म्हणा किंवा मसाला वगैरे ह्या गोष्टी काहीच मी घालणार नाही आहे, कारण कंटाळा आला आहे खोबऱ्याचं वाटणाचा किंवा अशा मसालेयुक्त पदार्थांचा ना कंटाळा आला आहे. सो सिंपल अगदी भाजी आज बनणार आहे आमच्या घरी. सो इथे बघू शकता कांदा टमाटर मी चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण ॲक्च्युली माझ्याकडे संपलेला. सो फक्त आलं जे आहे थोडंसं किसून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर सिंपल अशी भाजी मी पटकन जी आहे बनवून घेईन. तर अगदी सिंपल पद्धतीने आजची भाजी बनलेली आहे. बेसिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये मी घातलेल्या आहेत. लाल तिखट, मीठ, हळद इतकंच फक्त घातलेलं आहे. कोणत्याच प्रकारचा मसाला म्हणा घातलेला नाही आहे. सो सिंपल अशी भाजी रेडी झालेली आहे. मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवते, म्हणजे मला ते भाजीमध्ये देखील वापरता येईल. एक पेला मला स्वतःसाठी घेता येईल पिण्यासाठी, त्याचबरोबर भाकरीसाठीही उसाळा मला घालता येईल. सो इथे मी भाकरीसाठी उसाळा घातलेला आहे. त्याचबरोबर माझं आता मी हळदीचं पाणी एन्जॉय करणार आहे. पाच 10 मिनटाच्या ब्रेकनंतर परत जो आहे टास्क सुरू होतो आणि तांदळाच्या भाकरी ज्या आहेत आमच्यात मोस्टली बनतात आणि त्याच मी आता इथे बनवते आहे. तर असा सिंपलसा आजचा जो आहे स्वयंपाक आहे. मटकीची भाजी, भाकरी आणि नंतर भात जो आहे मी बनवेन. थँक्यू. तर रुहीने माझं आज एक मोठं काम हलकं केलेलं आहे, ते म्हणजे तिने फुले वगैरे काढून आणलेली आहेत आणि कधी कधी राशी हे काम करते, पण आज या छोट्या मॅडमने जे आहे हे काम केलेलं आहे. स्वयंपाकानंतर राशी शाळेला गेली, मिस्टर कामाला गेल्यानंतर ना खरा टास्क सुरू होतो, तो म्हणजे साफसफाईचा. कधी कधी ते घरी असतानाच सगळी साफसफाई होते, पण जास्त करून मी ते गेल्यानंतर करायचा प्रयत्न करते. सो सगळ्यात आधी जो आहे किचन मी साफ करून घेते, भांडी वगैरे घासून घेते, ओटा वगैरे साफ करून घेते आणि त्यानंतर मग माझी सवारी वळते ती बेडरूमकडे. तर बेडरूममध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी बेड मी साफ करून घेते. आता ही जी बेडशीट आहे मागे मी तुमच्याशी शेअर केली होती. आता आफ्टर यूज याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते आहे. आता 5-6 वेळा मी याला वॉश केलेली आहे. कलर
पहिल्या वॉशमध्ये थोडासा गेला, पण त्यानंतर अजिबात कलर जात नाही आणि छान बऱ्यापैकी ही भरली आहे आणि खूप अजूनही जशी नवीन घेतली होती ना त्याप्रमाणेच दिसते. पैशाच्या मानाने खूप छान ही जी आहे बेडशीट आलेली आहे. मला असं वाटतं या व्हिडिओच्या खाली देखील मी लिंक देईन. त्यानंतर हा जो एरिया आहे आरशाजवळचा, इथे बेसिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत रोजच्या वापराच्या ठेवलेल्या असतात. बॉडी लोशन, पावडर, कंगवे सगळं जे आहे ठेवलेलं असतं. आणि हा जो एरिया आहे ना, या एरियावर जास्तीत जास्त अटॅक असतो रुहीचा. इथलं सगळं सामान घेऊन तिला खेळायचं असतं, म्हणजे कंगवे म्हणा किंवा पावडर, फेस, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या घेऊन तिला दुकान मांडायचं असतं. आणि रोजच्या रोज या गोष्टी ते अस्ताव्यस्त करतच असते आणि रोजच्या रोज मला त्या समेटाव्या लागतात. किचन आणि बेडरूममधल्या तर सगळ्या वस्तू आपापल्या जागी गेल्या आहेत आणि आता बारी आहे लिव्हिंग रूमची. तर लिव्हिंग रूम साफ करण्याआधी माझे 5-10 मिनटं जातात ते सॉन्ग शोधण्यात, की कोणतं सॉन्ग ऐकत मी हे जे आहे सफाई करू. परफेक्ट असं सॉन्ग भेटलं की त्यानंतर मग आपली सफाई सुरू होते आणि एक वेगळाच जोश आपल्यामध्ये निर्माण होतो, एक वेगळीच वाईब निर्माण होतं. तर सगळ्यात आधी मी थोडीफार डस्टिंग करून घेते आणि त्यानंतर मग जे आहे झाडू वगैरे मारून घेते आणि ज्या ज्या वस्तू मुलींनी इकडे तिकडे पसरलेल्या असतात, सोफा कवर इकडे तिकडे केलेला असतो, तो सगळा जो आहे आवरून घेते. कारण घरी लहान मुलं असली ना, वस्तू एका जाग्यावर राहिला तर शपथ. आणि आमचं हे लहान कार्टून ना कधी कुठल्या वस्तू जागेवर ठेवत नाही आणि ह्याच्यामागे आपल्याला धावावंच लागतं. तर चला आता मी इथे मेन्शन करते आहे मागच्या ब्लॉगमध्ये कमेंट केलेल्या आपल्या मैत्रिणींची नावे. स्नेहल पाखरी, ऋतुस किचन होम, कविता गावडे, पूजा डोणकरी, धनश्री भाकोजी, सबना माने, चंद्रज्योती देसाई, पूनम पाटील, मृदुला गुरव, राजश्री राजवीर. तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार. असेच कमेंट करत राहा, असंच मला मोटिवेशन देत राहा. हे जे फ्रीज मॅग्नेट आहेत मला रिसीव झाले होते दिवाळीच्या सुट्टीला गावी जाण्यापूर्वी आणि त्यावेळेस ना प्रॉपर असा पार्सल ओपनिंग व्हिडिओ, त्याचबरोबर फ्रीजला लावताना वगैरे प्रॉपर असा व्हिडिओ मी बनवून ठेवला होता, पण तो व्हिडिओ आता चुकून डिलीट झालेला आहे. सो मी तुम्हाला असंच जे आहे शेअर करते आहे. हे जे फ्रीज मॅग्नेट आहेत मला रिसीव झाले होते अंडर 100 रुपीजमध्ये, 84 की 85 रुपीजला असं काहीतरी. मी खाली लिंक तुम्हाला देईनच. खूप छान याची क्वालिटी आहे आणि स्पेशली यावर्षी जे नोट्स आहेत ना ते खूप गमतीशीर आहेत आणि आम्हा सगळ्या महिला वर्गांना रिलेट करणारे आहेत. जसं की चल भाग यहाँ से, फ्रिज में कुछ भी नहीं है, खाना खाओगे या चप्पल, बेटा सुधर जा वरना तेरा सर और मेरा बेलन, आज खाना बनाने का मूड नहीं है. खूप छान असे हे नोट्स आहेत. चला सगळी कामं आवरली, आंघोळ झाली आहे, आता मी आवरून घेते देवपूजा. देवपूजा आवरली की त्यानंतर मग मी नाश्ता करते. तर सकाळी 5 वाजल्यापासून 11पर्यंत असं काहीसं रुटीन असतं. कधी कधी कामे मागे पुढे होतात, वेळ मागे पुढे होतो, पण मोस्टली ना असंच काहीसं दृश्य असतं. आता इथे बरीचशी कामे जी आहेत स्किप झालेली आहेत, जसं की बाल्कनीची क्लिनिंग, टिफिन भरणे वगैरे. हे सगळं ना शूट करायचं राहूनच गेलं. पण मिस्टर 10 वाजता कामाला गेल्यानंतर तो जो 1 तास असतो 10 ते 11 हा पॉवर आवर असतो. या 1 तासात ना पूर्ण घर रिसेट होतं आणि या संबंधितचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, या रूटीनमधून तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान तुमच्या कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया मला कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या.